नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रब्बी हंगाम 2024 साठी तुम्हाला हरभरा, ज्वारी, गहू असेल या ह्यांच्यासाठी पिकांच्या अनुदानावर बॅगा मिळण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुमचा महाडीबीटीचा जे काही आयडी असेल ते तुम्हाला आयडी पासवर्ड टाकून ओपन करायचा आहे। आयडी तुमचा ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं अर्ज करा हा ऑप्शन दिसेल, अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हा आयडी तुमचा फार्मर आयडी असेल तो mahadbt.maharashtra.gov.in यावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता नवीन वेळेस। त्यानंतर अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कोणकोणत्या याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता इथे तुम्हाला दाखवेल, कृषी यांत्रिकीकरणामध्ये, सिंचनमध्ये, बियाणे, औषधे व खतेमध्ये यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण डिटेल दाखवलं जाईल की माहिती दाखवली जाईल, आपणास कमाल 2 हेक्टरपर्यंत करता येईल, पीक प्रात्यक्षिकासाठी 100% अनुदान असेल आणि प्रमाणित बियाण्यासाठी 50% अनुदान असेल। त्याच्यानंतर तुमचं गाव ते इथं तुम्हाला दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं निवडायचं आहे, पुढे तुमचं गट नंबर, गाव आणि तालुका ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर तुम्हाला पुढे इथं पीक निवडायचं आहे, आपण हरभरा निवडलेला आहे। त्यानंतर अनुदानाचे हप्ते हवे असलेले कोणते आहे त्याच्यामध्ये प्रमाणित आहे आणि पीक प्रात्यक्षिक आहे। प्रमाणितमध्ये जुने पण आहे आणि नवीन पण आहेत आणि पीक प्रात्यक्षिक असेल त्याच्यामध्ये फक्त नवीन वाणमध्ये व्हरायटी दिलेल्या आहेत। आपण पीक प्रात्यक्षिकमध्ये जुन्यामध्ये क्लिक करून इथं जुने केलेलं आहे, म्हणजेच आपण 50% वर, नवीन पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत। जुन्यामध्ये आपण जॉकी, बँडवाटा त्याच्यामध्ये व्हरायटी दिली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि किती क्षेत्रासाठी पाहिजे त्यावरती तुमचं क्षेत्र क्लिक करून त्यावरती जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही अर्ज असेल तर तुम्हाला त्या घटवाला जाईल, घटक यशस्वीपणे सबमिट केला आहे। आपणास आणखी काही निवडायचं आहे का, जर करायचं असेल तर येस करायचं, नाही तर नो क्लिक करवरती क्लिक करून तुम्हाला इथं पुढे यायचं आहे आणि इथं अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बाकीचे पाहिलं जाईल की तुम्ही कोणकोणत्या घटकासाठी अर्ज करताय ते तुम्हाला पाहायचं आहे। पहावरती क्लिक करून तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल। त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स कोणत्याला प्राधान्य द्यायचं आहे त्यावरती तुम्हाला इथं 1 नंबर आणि 2 नंबर टाकून घ्यायचं आहे। तर आपण इथं जे काही मनुष्यचलित अवजारासाठी आपण पंप केला होता त्याला आपण प्राधान्य द्यायचं नाही आहे, म्हणून आपण त्याला 2 नंबरवरती ठेवणार आहोत आणि अनुदानावर बियाण्यासाठी 1 नंबर करून इथं बाजूच्या चेकबॉक्सवर क्लिक करून अर्ज सादर करा यावरती आपण क्लिक करणार आहोत। त्यानंतर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे आणि जे काय असेल ते आपला अर्ज सबमिट केला जाईल। भेटूया नवीन माहितीसह, धन्यवाद।